मित्रांनो, आजचा भाग खूप म्हणजे खूप मस्त दाखवण्यात आला आहे. घडतं असं की वकिलांसमोरच या दोन्ही जोड्यांचे खूप गोड वाद चालू होतात आणि तेव्हाच वकिलांना त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी क्लिअर होतात आणि मिळते या दोन्ही जोड्यांच्या नात्यांना एक वेगळी नवी संधी. तसंच अगदी गुरुजींचं अर्धवट बोलणं ऐकून रम्याने खूप मोठा भ्रम निर्माण करून घेतलाय आणि अचानक आलेल्या या पावसाने या दोन्ही जोड्यांच्या नात्यामध्ये नक्की कसा गोडवा पसरतोय ते तर पाहणारच आहोत. बघूयात मग आजचा धमाकेदार भाग. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 21 जुलैच्या भागात जीवाची तक्रार ऐकल्यानंतर वकील नंदिनीला म्हणतात की मॅडम, मी ना माझ्या बायकोला तुमच्याकडे ट्रेनिंगसाठीच पाठवतो. मला ना टापटिप्पणा आवडतो आणि तिला पसारा आवरायला अजिबात नाही आवडत. मी तर आता तिचं नाव बदलून मिसेस पसारेवाला असंच ठेवायचं ठरवले. तेव्हा हे दोघे एकमेकांकडे बघतात, कारण नंदिनीने सुद्धा जीवाला नेमकं तेच नाव दिलेलं असतं. लग्न म्हटलं ना की असंच होतं. नाही म्हणजे आपल्या एकदम विरुद्धच पार्टी आपल्याला मिळते. जाऊ देत, मी पण काय आपल्या माझंच घरचं सांगत बसलोय. तुम्ही बोला ना, तुमचा काही प्रॉब्लेम आहे का अजून? म्हणजे प्रॉब्लेम असेल तर सांगा. तेव्हा जीवा विचार करतो की प्रॉब्लेम. तो वकिलांना सांगतो की आहे, हिच्याबद्दल ना मला अजून एक प्रॉब्लेम आहे. हिला ना सतत बडबड करायची सवय आहे. इतकी बडबड करते नाही, हिची बडबड ऐकल्यानंतर ना असं वाटतं की उगाचच आपल्याला देवाने कान दिलेत. फुकटचा टॉक टाईम आहे नुसता. तेव्हा नंदिनीही चिडते. जीवाला विचारते की मी फुकटचा टॉक टाईम. वकिलांना जीवाबद्दल तक्रार करते. मी सतत यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, परंतु हे हे अगदी ना बॅलेन्स नसलेल्या फोनसारखे आहेत. मला वाटलं कधीतरी रिंग वाजेल, कधीतरी व्हायब्रेट तरी होईल, परंतु नाही. हे बघा सर, आता तुम्हीच मला सांगा, कायमस्वरूपी सायलेंटवरती गेलेल्या फोनला परत एकदा सुरू करण्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यायलाच हवाय ना. मग काय, मी माझ्या वाटणीचे आणि यांच्या वाटणीचे दोन्हीही बडबड करायचे आणि यांना वाटायचं की मी सतत बडबड करते. आणि याच फुकटच्या टॉक टाईमची ना तुम्हाला सतत गरज पडायची. जेव्हा गरज पडायची त्यावेळेस तर कपल वॉच वाजवून बोलवून घ्यायच्यात ना मला. वकील नंदिनीला विचारतात की कपल वॉच? कसलं कपल वॉच? कोणी दिलं? नंदिनी उत्तर देते की हो मीच दिलतं. आमची 1 मंथ ॲनिव्हर्सरीसुद्धा यांच्या लक्षात नव्हती आणि म्हणे जास्तीची बडबड करते. आता मी सांगू का माझी प्रॉब्लेम? तेव्हा जीवाची बोलतीच बंद होते. जीवाचीच काय, नंदिनीचं बोलणं ऐकून वकिलाची सुद्धा बोलती बंद होते. तोचपर्यंत तिकडे सुद्धा नेमकं हेच घडतं. आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी शांतपणे ऐकून घेणारा पार्थ आत्ता बोलायला सुरुवात करतो. मी ना तुम्हाला सांगतो की नेमका खरा प्रॉब्लेम काय आहे ते. मी कधी यांची मदत जरी करायला गेलो ना तर फिसकारलेल्या मांजरीसारख्या अंगावर येतात. या कधी आयकार्ड घरी विसरून गेल्या आणि मी ते जर का त्यांना द्यायला गेलो तर मलाच चोर म्हणतात. आता काव्यामध्ये बोलणार तेव्हा पार्थ तिलाच गप्प बसवतो. आता मी बोलतोय ना, माझ्यासोबत गाडीत बसत नाहीत, ऑटोने जातात या क्लासला आणि नंतर काय करतात, माझीच गाडी पंक्चर करून मलाच न्यायला रिक्षा घेऊन येतात. तेव्हा काव्याने नक्की काय कारनामा केला होता? तो कारनामा तिला चांगलाच आठवतो. अगदी तशीच तक्रार इकडे नंदिनी सुद्धा करते. नुसती रिक्षा घेऊन नाही आले तर माझ्यासाठी रिक्षावाला बनून सुद्धा आलते आणि रिक्षावाला बनून आले तेही मी दिलेलं कपल वॉच घालूनच. जेव्हा माणूस घ्यायला येतो तेव्हा निदान कपल वॉच काढून तरी ठेवावं. आपला माणूस आपल्याला ओळखू शकतो. एवढी साधी गोष्ट यांच्या लक्षात नाही आली. तेव्हा जीवा उत्तर देतो की ठीक आहे ना, जास्त एक्साइटमेंटमध्ये राहून जातं माणसाकडून. मग नंदिनीही म्हणते एवढं वेश बदलून, आपल्याला जड जात असूनही तोंडची भाषा बदलून, एवढा उपद्व्याप करून नक्की काय उपयोग झाला सांगा ना. वकील म्हणतात की हो, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. तेव्हा जीवा विचारतो की काय बरोबर आहे? म्हणजे दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा बरोबर असू शकतात? मला ना कळतच नाही आहे की हिचा प्रॉब्लेम नक्की काय आहे. मी वेश बदलून हिला घ्यायला गेलो तो की मी कपल वॉच घालून गेलो तो? तेव्हा नंदिनी म्हणते मुळात मला दोन्हीचा पण प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही मला पिकअप करायला येऊ नका, तरीही तुम्ही आलात. माझं ऐकलंत का तुम्ही? आणि सर, ज्या वेळेस मी यांना म्हणायचे ना की मला पिकअप करायला या, मला पिकअप करायला या, तेव्हा तर नाही आलात. मुळात ना माझा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का सर? हे माझं काही ऐकूनच घेत नाहीत. इथेच सुरू होतात या दोघांची लुटुपुटूची भांडणं. जीवाही तक्रार करतो, आता मला सुद्धा तू सांग की तू माझं कधी ऐकतेस? नाही म्हणजे मला नको असताना सुद्धा सतत सतत माझ्या पुढे येऊन बडबड करत असतेस. मला काय विचारते माहिती काही की तुमचं नाव जन्मेजय कोणी ठेवलं?
आता तक्रार ऐकून घ्यायचं सोडलं बाजूला, वकील त्यालाच हसत विचारतात, सिरियसली तुमचं नाव जन्मेजय आहे? नंदिनी जीवाला टोमणा मारते की जन्मेजय कसलं, जन्मे ठैपच आहे. मग जीवा ताकीद देतो की 1 मिनिट, माझ्या नावावरून आणि माझ्या पर्सनल गोष्टीवरून मला चिडवलेलं अजिबात आवडणार नाही या. तेव्हा नंदिनी विचारते की का नाही आवडणार? हे बघा, डॉक्टरसमोर आणि काउन्सिलरसमोर अजिबात खोटं बोलायचं नाही आहे. तिकडे काव्यासुद्धा गोड तक्रार करते. वकिलांना ती सांगते की लपवण्याबद्दल तर तुम्ही अजिबात काही बोलूच नका. हे ना डिलिव्हरी बॉयच्या वेशात आले होते मला भेटायला, तेही कधी माहिती आहे, मध्यरात्री आले. ते आले आणि सोबत येताना पेस्ट्रीसुद्धा घेऊन आले. रेड वेल्वेट पेस्ट्री आणली होती ना यांनी माझ्यासाठी, ती खाऊन ना झोप आली मला, अभ्यास नाही झाला. तेव्हा पार्थ विचारतो की मग तुम्हाला खायला कोणी सांगितले होते, मी काय भरवली होती का? मग काव्या म्हणते की भरवण्याबद्दल तर ना तुम्ही अजिबात बोलूच नका देशमुख. नाही म्हणजे देशमुख, अहो तुम्ही एवढ्या मेहनतीने आणली होती ती पेस्ट्री, तेही मध्यरात्री, माझ्यासाठीच घेऊन आला होतात ना, मग काय खायला लागली मला ती. आणि लग्नाबद्दल ना तुम्ही अजिबात काही बोलूच नका. मी लग्नाच्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगते की मला डिवोर्स हवाय. या दोघांची लुटुपुटूची भांडणच चालू होतात एकमेकांना. हे भांडत असतानाच वकील हसत त्यांच्याकडे पाहतात. यांच्या या भारी मजेशीर तक्रारी ऐकून त्यांनासुद्धा हसू अनावर होतं. जसे पार्थ काव्य एकमेकांशी भांडतात, अगदी तसंच इकडे लुटुपुटूचे वाद नंदिनी जीवामध्येही चालू असतात. वकील त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. शेवटी वैतागून मोठ्यानेच ते किंचाळतात की अरे थांबा, हे कोर्ट आहे, तुमची बेडरूम नाही आहे. तेव्हा ते दोघेही गप्प तर होतात, परंतु तिरक्या नजरेने एकमेकांकडे बघतच असतात. इकडे रम्या वसुहत्याला गुरुजींकडून महत्त्वाची गोष्ट जाणून घ्यायची असते. त्या दोघी येतात, गुरुजींची भेट घेतात. वसुहत्या गुरुजींना सांगते की ही तुमची गुरुदक्षिणा, पूजा किती छान पार पाडलीत ना तुम्ही. तेव्हा गुरुजी उत्तर देतात की दक्षिणा मिळाली आहे मला, मानेने इतक्यातच येऊन गेली, आता माझी कॅब येणार आहे. गुरुजींनी आधीच त्यांच्या मनातल्या गोष्टी चांगल्याच हेरलेल्या असतात. रम्याला ते विचारतात की नाही म्हणजे तुम्ही या सगळ्या गोष्टी विचारायला मला आला नाही आहेत, तुमच्या मनात नक्की काय आहे? वसुहत्या घाबरते. रम्याला ती म्हणते की बघतेस ना रम्या, मी म्हटलं होतं की नाही, गुरुजींना सगळं कळतं, बोललेलं सुद्धा आणि न बोललेलं सुद्धा. गुरुजी परत त्यांना जाब विचारतात, नाही म्हणजे हे स्वतःला सांगताय की मला सांगण्याचा प्रयत्न करताय? गुरुजी म्हणतात की मी जे काही बोलतोय ते खरं आहे ना? तेव्हा वसुहत्या चाचपडते. गुरुजींना ती म्हणते की हो अगदी बरोबर, काय आहे ना गुरुजी, आमच्या रम्याला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. अगं रम्या, अगं विचार ना गुरुजींना, काय म्हणायचं होतं तुला? तेव्हा रम्या म्हणते की आई, नाही म्हणजे माझ्या मनात काय आहे ते मी त्यांना सांगितलं असतं गं, परंतु ते मामीच्या माहेरचे आहेत ना, मी यांच्याशी बोलले आणि त्यांनी जर मामींना सांगितलं तर? तेव्हा गुरुजी उत्तर देतात, भविष्यात होणाऱ्या गोष्टी अटळ आहेत, माझ्या सांगण्याने किंवा न सांगण्याने त्यात काहीच फरक पडणार नाही आहे. अटळ असणाऱ्या गोष्टी या घडणारच. मी काहीही सांगितलं तरीसुद्धा भविष्य त्याचा डाव खेळतोच. गुरुजी म्हणतात की असो, विचारा, काय विचारायचं असेल ते सगळं विचारा. तेव्हा रम्या थोडीशी नर्वस असतेच. गुरुजींना ती म्हणते की माझं लग्न. गुरुजी उत्तर देतात की ते तर होणारच. वसुहत्याच्या आनंदाचा पारावार राहत नाही. तेव्हा रम्या म्हणते की नाही म्हणजे लग्न तर होणारच आहे, जर का ते मी मनावर घेतलं तर, परंतु मला ना लग्न माझ्या मर्जीप्रमाणे व्हायला हवंय. तेव्हा गुरुजी परत उत्तर देतात की ते तर होणारच आहे. आता या दोघींच्या आनंदाचा पारावार उरत नाही, कारण रम्याला लग्न तर पार्थशीच करायचं आहे. त्या आश्चर्याने विचारतात की होणारच? तेव्हा गुरुजी म्हणतात की जर माझ्या बोलण्यावरती शंका असेल तर तुमचं मला विचारणं निरर्थकच आहे. वसुहत्या रम्याला म्हणते की अगं रम्या, संशय नको ना घेऊ, तुझ्या मनात जे काही असेल ते विचार ना पटकन. तेव्हा रम्या गुरुजींना सांगते की गुरुजी, नाही म्हणजे आपल्या मनातली जी इच्छा आहे ती पूर्ण होणारच, हे कळल्यानंतर किती आनंद होतो ना, अगदी तसंच झालं आहे माझं. म्हणजे मला ना हे जाणून घ्यायचं आहे की माझं लग्न नक्की कोणाशी होणार आहे. तेव्हा गुरुजी म्हणतात, तुझ्या भाग्यात जो कोणी आहे अगदी त्याच्याशीच. गुरुजी तुम्ही मला एक सांगा, माझ्या मनात असलेला आणि माझ्या भाग्यात असलेला तो एकच असेल का? तेव्हा गुरुजी उत्तर देतात की जर तू 100% प्रयत्न केले तर तो तुला मिळेलच. तेव्हा रम्याचा आनंद ओसंडून वाहतो. वसुहत्याला ती सांगते की आई ऐकलंस, म्हणजे माझं प्रेम जिंकणारच आहे.
गुरुजी रम्याला तिच्या मनात असलेलं सगळं पूर्ण होईल जर का तिने प्रयत्न केले तरच, असं सांगितल्यानंतर रम्या परत एकदा उत्साहाने विचारते की गुरुजी, म्हणजे माझ्या मनात जो कोणी आहे अगदी त्याच्याशीच माझं लग्न होईल? तेव्हा वसुहत्या तिला म्हणते की रम्या, अगं अडून अडून कशाला बोलतेत त्यांच्याशी? ते तर मनातलंही ओळखतात ना. अगं मग जे विचारायचं ते स्पष्टच विचार. तेव्हा रम्या म्हणते, गुरुजी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला फ्युचर दिसतं, तसंच माझ्या लग्नाबद्दल तुम्हाला काही दिसतं का? नाही म्हणजे मी आणि पार्थ दोघे असे आजूबाजूला बसलो आहोत. पार्थच्या हातात माझ्या गळ्यात घालण्यासाठीचं मंगळसूत्र, तेही त्याच्या नावाचं आहे. मस्त असा मांडव वगैरे सजला आहे, असं काही. तेव्हा गुरुजी म्हणतात की ते तर होणारच आहे. आत्ता तर आनंदाने या उड्याच मारतात. तरीही रम्याला अजूनही या गोष्टीवरती विश्वास बसतच नाही. अडून अडून पुन्हा ती गुरुजींना विचारते की म्हणजे हे सगळं नक्की घडेल ना गुरुजी? गुरुजी उत्तर देतात की भाग्यात जे आहे ते तर होणारच आहे. मला सांग, आतापर्यंत लग्नासाठी किती वर्ष वाट बघितली आहे? तेव्हा रम्या तोंड पाडून म्हणते की मी तर लहानपणापासून त्याच गोष्टीची वाट बघते. मग गुरुजी उत्तर देतात की मग अजून काही काळ लागेल, परंतु तुझ्या मनात जे आहे तेच घडेल. तेव्हा मानिनी गुरुजींना विचारते, वसुहत्या गुरुजींना विचारते, गुरुजी अहो म्हणजे तुम्हाला जे काही दिसतं ते जरा स्पष्ट करून सांगा ना. तेव्हा गुरुजी म्हणतात की ठीक आहे, सांगतो. तू आणि पार्थ लग्नासाठीचे वस्त्र नेसून विधीसाठी उभे आहात. त्याच्या हातात तुझ्याच गळ्यात घालणारं मंगळसूत्र आहे. सगळेच जण तुमच्यावरती अक्षता टाकण्यासाठी थांबलेत आणि नेमक्या त्याच गोष्टी रम्यासुद्धा इमॅजिन करते. सनई वाजते, चौघड्यांचा आवाज वातावरणात दुमदुमतोय. रम्या म्हणते की हो हो गुरुजी, कारण त्या सगळ्याची ती कल्पना जी करते. रम्या उत्साहाने वसुहत्याला विचारते की आई आई गुरुजी काय म्हणतायत बघ ना, म्हणजे मी जे इमॅजिन करते ते सुद्धा तू इमॅजिन केलं असेल ना, म्हणजे तुला सगळं दिसलं असेल ना. आई अगं माझं आणि पार्थचं लग्न होणार आहे आणि नक्कीच होणार आहे. तेव्हा वसुहत्या म्हणते की हो हो रम्या, अगं गुरुजी तथास्तु म्हणालेच आहेत ना. आता या दोघींनी एक मोठा मूर्खपणा केलेला असतो की गुरुजींचं अर्धवट बोलणं ऐकलेलं असतं. गुरुजी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात की माझं अजून बोलणं संपलेलं नाही आहे, परंतु नाही, त्यांच्यात धुंदीत त्याला त्या दंगून जातात. आत्तापासूनच रम्या लग्नाची सगळ्या तयारीलाच सुरुवात करते की लग्नामध्ये तिला तयारी कशी हवी आहे, तिला कोणत्या प्रकारचे दागिने हवे आहेत, ते सगळं वसुहत्याला ती सांगत असतानाच गुरुजींना फोन येतो आणि गुरुजींना आता जावं लागणार असतं. रम्या त्यांचे आशीर्वाद घेते. आई मला जशी हेअरस्टाईल हवी आहे अगदी तसंच पाहिजे हा सगळं. आता त्यांचं तर सुरू असतंच. गुरुजी तोपर्यंत तेथून निघून जातात. वसुहत्या म्हणते की हो हो रम्या, अगं बाळा सगळं तुझ्या मनासारखंच होणार. दोघींच्याही आनंदाचा पारावार उरत नाही. एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि रम्या अजूनही पार्थसोबत लग्न होणार त्या स्वप्नातच रंगलेली असते, परंतु नियतीच्या मनात तर वेगळंच काहीतरी आहे. इकडे तोचपर्यंत या दोन्ही जोड्यांना जबरदस्त धक्काच बसणार असतो. नंदिनी जीवाचे वकील त्यांच्याशी बोलतात की सॉरी, म्हणजे तुम्हाला हे सगळं खूप जोकिंग वाटेल, परंतु तुमच्या दोघांची जी कारणं आहेत ना ती खूप किरकोळ आहेत आणि ही इतकी किरकोळ कारणं कोर्ट तरी नाही मान्य करणार. नेमकं तेच सगळं पार्थकाव्याचा वकील सांगतात. तुमच्या दोघांची कारणं ना खूप बेसिक आहेत आणि या कारणांवरती तुम्हाला कोर्टच काय, साधा वकीलही डिवोर्स नाही देऊ शकत. जीवानंदिनीचे वकील सांगतात की आणि शिवाय तुमच्या लग्नाला खूप कमी काळ झाला आहे, तुम्ही एकमेकांना अजून नीट ओळखलेलं सुद्धा नाही आहे. नेमकं तेच सगळं पार्थकाव्याच्या वकीलही बोलतात की 1 महिना 28 दिवस, तुमच्या लग्नाचे दिवस फारच कमी आहेत आणि अशामध्ये तुम्ही एकमेकांना तितकं पुरेसं ओळखलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला इतक्या कमी दिवसांमध्ये तरी डिवोर्स फाईल नाही होऊ शकत. वकिलांनी नकार घंटा वाजवताच काव्या त्यांना म्हणते की 1 मिनिट, म्हणजे सांगायचंच झालं तर आमचं लग्न खूप विचित्र पद्धतीने झालंय आणि या सगळ्याचा ब्लेम मी पार्थवरती नाही टाकणार. या सगळ्यांमध्ये खरं तर माझीही चूक आहे. माझे आई बाबा, ते गावातली लोक, मामा मामी यांच्या बोलण्यात जर मी आलेच नसते तर हे लग्न कदाचित झालंच नसतं. काव्या मनात आत्तापर्यंत दाबून ठेवलेल्या गोष्टी वकिलांसोबत शेअर करते. तेव्हाच पार्थसुद्धा म्हणतो की खरं तर चूक माझीच आहे. आत्ता आपण या सगळ्यांच्या सांगण्यावरून
एकमेकांशी लग्न करू आणि या गावाबाहेर पडू, नंतर बघूच या, असं मी काव्याला म्हटलं होतं. परंतु घरी आल्यानंतर काव्याला मी मोकळं केलंच नाही. उलट मी यांना बायको म्हणून वागवायला लागलो आणि यांच्या मनात नसताना ते नातं मी त्यांच्यावरती लादलं. वकिलांच्या चांगलं लक्षात येतं की हे एकमेकांबद्दलचा किती आदर करतात. लग्नानंतर दुसऱ्या दिवसापासून सतत मला काव्या हेच सांगत होत्या की मला डिवोर्स हवा आहे. परंतु मीच स्वतः यांना आपण एक प्रयत्न करून बघूयात म्हणून संसारात गुंतवत ठेवलं. तेव्हा पार्थचं बोलणं ऐकून काव्या धक्क्याने त्याच्याकडे बघते. परंतु या दोघांची सगळी परिस्थिती वकिलांच्या अचूक लक्षातही येते. इकडे नंदिनी सुद्धा सगळे दोष स्वतःला देते. नंदिनी सुद्धा तेच म्हणते की खरं तर चूक माझीच आहे. मी गाफील राहायला नकोच होतं. तर दीपकच्या बाबतीत मी खूप गाफील राहिले आणि जेव्हा पार्थ काव्याचं लग्न झालं तेव्हा मी मागच्या मागे निघून जायला हवं होतं. परंतु मी तसं न करता जा विचारायला पुढे आले आणि सगळेच जण त्याच वेळेस माझ्या विरोधात उभे राहिले. काय करणार मी तरी? त्या सगळ्यांच्या प्रश्नांनी गुदमरून गेले होते मी आणि तेव्हाच माझ्या मदतीसाठी जो हात पुढे आला तो हात धरला मी. परंतु तो हात पकडताना हा विचारच नाही केला की तो माणूस आपली मदत कशासाठी करतोय. म्हणजे त्याच्या मनात नसताना सुद्धा तो दयेपोटी आपली मदत करायला आलाय. तेव्हा जीवासुद्धा तेच करतो, दोष स्वतःवरती घेतो. नंदिनीला तो सांगतो की प्लीज असं काही बोलू नकोस. कारण नंदिनी जीवाच्या जिव्हारी लागेल असंच बोलली की दयेपोटी फक्त चॅरिटी होते, संसार कधीच होत नाही. तेव्हा जीवा वकिलांना सांगतो की माझं ज्या मुलीवरती प्रेम होतं तिचं अचानकच लग्न झालं आणि तेव्हा प्रचंड चिडलो होतो मी, प्रचंड रागावलो होतो आणि त्या रागाच्या भरामध्ये मी एक गोष्ट विसरूनच गेलो आणि नेमकं त्याच वेळेस सगळी लोक तुझ्यावरती चिखलफेक करत होती. तेव्हा मला जे बरोबर वाटलं ते मी केलं. परंतु चूक माझी ही झाली की मी माझ्यासोबतच तुझंही आयुष्य उद्ध्वस्त केलं. तेव्हा या दोघांच्या वकिलांच्या सुद्धा लक्षात येतं की हे दोघेही मनातून हर्ट झालेत, दुखावले गेले आहेत आणि यांना एक संधी मिळायला हवी आहे. नंदिनी सुद्धा जीवाला म्हणते की प्लीज दोष स्वतःवरती घेऊ नका. दोघांच्याही डोळ्यात अश्रू दाटून येतात आणि तेव्हाच या दोन्ही जोड्यांच्या त्या दोन्ही वकिलांना सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातात. जीवाच्या डोळ्यातून पाणी येता क्षणी आता नंदिनी त्याच्या हातावर हात ठेवून त्याला धीर देणार. परंतु नंदिनीचा धीर होतच नाही. ती आपला हात मागे घेते. त्याचप्रमाणे तिकडे वकिलांसमोर जेव्हा पार्थ भरल्या डोळ्यांनी काव्याची माफी मागतात तेव्हा काव्यासुद्धा आपल्या पर्समधून पार्थला रुमाल काढून देते आणि वकीलच आश्चर्यचकित होतात. पार्थ तिला थँक्यू म्हणून तिचाच रुमाल घेऊन आपले अश्रू पुसतो. इकडे जीवासुद्धा आतून खूपच एकटा पडलेला असतो. या चौघांचीही मनस्थिती नक्की काय आहे एकमेकांबद्दल ते सगळं यांच्या वकिलांच्या अचूक लक्षात येतं. नंदिनी तिच्या वकिलांना सांगते की सर, जीवांबद्दल माणूस म्हणून मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. परंतु मी त्यांना नवरा नाही मानू शकत कारण ते मला त्यांची बायको मानतच नाहीत आणि जीव तोडून संसार केल्यानंतर अचानकच तो तोडावा लागतो आणि परत हा जीव घेणा खेळ खेळण्यात मला आता काहीच इंटरेस्ट उरलेला नाही आहे. काव्यसुद्धा आपल्या मनातल्या सगळ्या भावना बोलून दाखवते. पार्थ इंटरेस्टिंग आहेतच, मनापासून खूप चांगले आणि तितकेच प्रेमळही आहेत, हुशारही आहेत. परंतु मलाच आता लग्न करायचं नाही आहे. IAS व्हायचं आहे मला खूप चांगलं काम करून दाखवायचं आहे. उलट माझ्यापेक्षा जास्त चांगली मुलगी पार्थ डिझर्व करतात. तुम्ही प्लीज या नात्यातून लवकरात लवकर मोकळं करा. आम्हाला लवकर मोकळं करा कारण पार्थ त्यांच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करू शकतील, तेही माझ्याशिवाय. काव्या हे सगळं खूप जड अंतकरणाने बोलते आणि पार्थ आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहतो. नंदिनी जीवाचे वकील सांगतात की ठीक आहे, नाही म्हणजे आता 6 महिने वेगळं राहण्याची तयारी ठेवा. डिवोर्सच्या प्रोसिजरचं मी तुमच्या वकिलांना कळवतोच. हे 6 महिने कूलिंग पिरियड आहे. या कूलिंग पिरियडमध्येच आता कळेल की तुम्ही एकमेकांसोबत जास्त खुश असता की एकमेकांशिवाय. तोच पार्थ काव्याला सुद्धा नेमका तोच सल्ला येतो की या 6 महिन्याच्या पिरियडमध्ये तुम्हाला
वेगळं राहणं अनिवार्य आहे. दोन्ही वकील दोन्ही जोड्यांना सांगतात की ठीक आहे, मग कोर्ट तुमचं 6 महिन्याचा कूलिंग पिरियड मान्य करत आहे आणि त्याच्यावरती शिक्कामोर्तबही होतो. परंतु इथूनच या दोन्ही जोड्यांच्या नात्यात एक वेगळाच ट्विस्ट येणार असतो. पार्थ काव्या दोघेही घरी यायला निघतात तेव्हा पार्थ अचानकच रस्त्याच्या मध्येच गाडी बंद पडते. तेव्हा काव्या विचारते की काय झालं. तेव्हा पार्थ म्हणतो की गाडीच्या खाली उतरल्याशिवाय कळणार आहे का, काय प्रॉब्लेम आहे तो. काव्या विचारते की मी असं म्हटलं. पार्थ गाडीच्या खाली उतरतो आणि प्रत्येक टायर चेक करतो. तो जातो आणि काव्याच्या बाजूकडचं टायर जेव्हा चेक करतो तेव्हा ते टायर पंक्चर झालेलं असतं, त्याची हवा गेलेली असते. पार्थ तिलाच विचारतो, 1 मिनिट खाली उतरा. काव्या उतरताच तिला विचारतो, हे काय आहे नेमकं. तेव्हा काव्या म्हणते की म्हणजे. पार्थ विचारतो की खरं सांगा, तुम्ही माझ्या गाडीच्या टायरची हवा तर काढलेली नाही आहे ना कोर्टातून बाहेर पडण्यापूर्वी. तेव्हा काव्या म्हणते, उगाच्या उगाच माझ्यावरती आरोप करायचे नाही का. पार्थ म्हणतो की उगाच कुठे, हे करूच शकता ना तुम्ही, आधीही केलं होतं. हौस नाही आहे मला तुमच्या गाडीची हवा सोडून या अशा सुनसान रस्त्यावर अडकून पडायची. तेव्हा पार्थ म्हणतो की खरंय, नको असलेल्या लग्नातही अडकलोच आहोत ना. काव्या म्हणते की अर्ज मान्य केलाय कोर्टाने, सहन करा आता पुढचे 6 महिने. पुढील भागात बघूयात. काव्या परत चढ अंतकरणाने पार्थला सांगते की आता आभाळ जरी कोसळलं तरीसुद्धा मी तुमच्या मागे अजिबात येणार नाही आहे. तेव्हाच नंदिनी जीवासुद्धा घरी येत असतानाच अचानक जोराचा पाऊस चालू होतो. ते धावत बाजूला जाणार नंदिनीचा पाय घसरतो आणि तेव्हाच जीवा तिला सावरतो. अगदी तसंच इकडे पार्थ भर पावसात गाडीचे टायर बदलत असतानाच काव्यासुद्धा असते. तिला पार्थची काळजी वाटते. पार्थचं ब्लेझर घेऊन काव्या ते ब्लेझर त्याच्या डोक्यावरती धरते. तसंच अगदी जीवा नंदिनी एका सुनसान ठिकाणीच थांबलेली असतात. जेव्हा कडाक्याच्या विजा चालू होतात तेव्हा नंदिनी घाबरून जीवालाच बिलगते. आता अचानक आलेल्या या पावसाने या दोन्ही नात्यांच्या मध्ये नक्की कसा गोडवा येणार पाहणं